तो शास्त्र भाग आपण निवडलेला आहे. तर मला वाटतं मागच्या वर्षी पण आपण शास्त्रेमधलंच घेतलं होतं आणि योगायोग असा आहे की आपण मानव आणि त्याच्या पत्नीचं उदाहरण घेतलं होतं आणि संदेश तयार करून झाल्यावर काल माझ्या लक्षात आलं की आपण त्याच्याच पुढचा भाग आज घेणार आहोत. तर हा योगायोग आहे. शास्त्रे याच्या 15व्या अध्यायातील एक वचन आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. 18वं वचन आपण वाचणार आहोत. शास्त्रे याचा 15वा अध्याय आणि त्याचा 18वा त्याला वचन. फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय. 19वं वचन पुन्हा. तेव्हा परमेश्वराने तेही येथे एक खळगा फोडून उघडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जीवात जीव आला व तो ताजा तवाना झाला. यावरून त्याचे नाव एन होक्कर असे ठेवले. तो अद्याप लिहित आहे. देवबाप वाचलेलं वचन आशीर्वादित करू. तर आजच्या मननासाठी जो विषय आहे तो आपल्या लक्षात आलेला असेल. तो विषय आहे तहान. उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे आणि तहानेचं महत्व आपण सगळेजण, पाण्याचं महत्व आपण सगळेजण जाणतो की ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपल्याला दुसरं काहीच नको असतं, तर आपल्याला पाणी हवं असतं. आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं सुद्धा म्हटलेलं आहे. जल में है जीवन सारा. कारण की पाणी हे मनुष्याची एक भौतिक आणि प्रथम गरज आहे, नाही का. आणि ती असल्याशिवाय, पाणी असल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा आपण पाहतो की मनुष्याची जी वस्ती होत गेली ती पाण्याच्या, जलाशयांच्या, नद्यांच्या आजूबाजूला मनुष्याची वस्ती होत गेली. कारण की मनुष्य जीवनासाठी, प्राणी जीवनासाठी किंबहुना सजीवांसाठी पाणी हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भूतलावर देखील परमेश्वराने पाण्याचा भरपूर असा साठा निर्माण केलेला आहे. आणि मग या पाण्याचं महत्व पाहत असताना आपण पाहत आहोत की मनुष्याची तहान आणि त्याला लागणारं पाणी हा विषय आपण हाताळत असताना जे वचन आपण वाचतो त्या वचनामध्ये आपण पाहतो की नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला. आता नंतर त्याला तहान लागली, तो म्हणजे शमशोन आहे. इथं शमशोनाबद्दल सांगितलेलं आहे. आता शमशोनाची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर आपल्याला माहिती की शमशोन हा एक जन्मापासूनच देवाने त्याला निवडलेला असा होता आणि परमेश्वराने म्हटलं होतं की तो माझा निवडलेला नाझीर आहे आणि म्हणून त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको. आणि मानव आणि त्याच्या पत्नीला ज्यावेळेस देवदूतानं हे दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस शमशोनाचा जन्म झाला आणि शमशोनाला परमेश्वराने एका विशिष्ट कार्यासाठी निवडलं होतं आणि ते कार्य हे होतं की शमशोनाला पलिष्ठांच्या हातून काय करायचं होतं, तर इस्रायल लोकांची सुटका करायची होती. आणि म्हणून शास्त्रे म्हणून त्याचं जीवन आता पुढं होणार होतं. आणि मग आपण आपल्याला वचन पाहायला मिळतं की तो पवित्र आत्म्याने संचारित होऊन त्या परिसरामध्ये काय करू लागला, वावरू लागला. पवित्र आत्म्याने तो संचारित होत असेल. आणि असा हा शमशोन ज्यावेळेस मोठा झाला त्यावेळेस आपण पाहतो की काय झालं, तर त्याने एक अद्भुत कृत्य केलेले इस्रायल लोकांसाठी. त्याने अद्भुत कृत्य केलेलं आहे. तर त्याने काय केलेलं आहे, गाढवाचं नवे जाभाड घेतलेलं आहे आणि त्या जाभाडाने एकाच वेळेस त्यांनी 1000 लोकांचा काय केलेला आहे, पलिष्ठी लोकांचा वध केलेला आहे. कारण की त्याला खूप शक्ती परमेश्वरानं दिलेली होती. त्याला बलाचं दान परमेश्वराने दिलं होतं. तो बलवान वीर होता आणि त्यानं 1000 लोकांचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. आणि त्या 1000 लोकांचा वध केल्यानंतर आताचं वचन आहे की त्याला काय झालेली आहे, तहान लागली. म्हणजे आता त्यांनी शारीरिक कष्ट केलेले आहेत, शारीरिक श्रम केलेले आहेत आणि या कष्टानंतर आता त्याला काय झालेली आहे, तहान लागलेली आहे. ही वचनाची काय आहे, पार्श्वभूमी. आता तहान लागल्यानंतर तो काय करत आहे, परमेश्वराचा धावा करत. आता त्याला कशाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. एखाद्या वेळेस ती युद्धभूमी होती ना, जिथं त्यांनी त्या 1000 लोकांचा वध केला, तिथं पाण्याची उपलब्धता नसेल, ती युद्धभूमी असेल. आणि आता त्याला तहान लागलेली आहे आणि आता त्याला माहिती आहे की मला जी गरज आहे ती गरज आता फक्त कोण भागवू शकतो, परमेश्वर भागवू. आणि आता त्याने एक छोटीशी प्रार्थना केलेली आहे. आता त्यांनी कोणती प्रार्थना केलेली आहे, तर तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास. हे परमेश्वरा, तू खूप मोठा विजय मिळवून दिलास. तू आपल्या दासाला खूप मोठी शक्ती प्रदान केलीस आणि 1000 लोकांचा वध मी काय करू शकलो, तुझ्या दानामुळं करू शकलो. पण आता मी तडफडून मरावे काय. कारण की आता त्याची कष्ट केल्यामुळं, त्या लोकांचा वध केल्यामुळं आता त्याची शक्ती काय झाली होती, क्षीण झाली होती. आणि आता त्याला तहान लागली होती. आणि आता जे पलिष्ठी लोकांचा वध झाला त्यांच्या व्यतिरिक्त काही लोक शिल्लक राहिले होते
आणि त्याला आता माहित होतं की आता हे शिल्लक राहिलेले जे लोक आहेत ते माझा काय करतील, वध करतील. कारण की आता मी शक्तीने कसा झालेलो आहे, क्षीण झालेलो. आता मी अशक्त झालेलो आहे, दुबळा झालेलो आहे, मी तहानेने व्याकुळ झालेलो आहे. आणि आता नक्कीच हे उरलेले बलिष्ठी लोक मला काय करणार आहेत, वधून टाकणार आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की मी तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय. तो परमेश्वराला प्रश्न विचारत आहे, परमेश्वरा तू तर आत्ताच मला विजय मिळवून दिलास, माझ्या जीवनामध्ये तू एक अद्भुत कार्य केलं, आणि आता दुसऱ्याच क्षणाला काय होते तर मला आता तडफडण्याची वेळ आलेली आहे. आणि आता बहुतेक माझ्या शत्रूंच्या हातून माझा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. आणि त्यानं केलेली ही युद्धभूमीवरून केलेली प्रार्थना परमेश्वरानं क्षणात ऐकली. कारण की आमचा देव हाकेच्या अंतराळात, तो आमचा केलेला धावा ऐकतो. इथं म्हटलेलं आहे की शमशोनाने काय केलेलं आहे, धावा केलेला आहे. प्रार्थना केली असं नाही म्हटलेलं आहे, तर काय केलेलं आहे, धावा केलेला आहे. म्हणजे तो खूप आरडून ओरडून त्यांनी परमेश्वराची विनंती केली असेल, आणि तो धावा परमेश्वरानं क्षणात ऐकलेला आहे. आणि पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो की काय झालेलं आहे, परमेश्वरानं लेही या ठिकाणी एक झरा, तेव्हा परमेश्वरानं लेही येथे एक झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू. किती अद्भुत गोष्ट आहे नाही का. युद्धभूमी आहे, हजारो लोक तिथं वधलेले आहेत, वाळवंट असेल, रान असेल, काय असेल माहित नाही. आणि एका क्षणात परमेश्वराने अद्भुत कार्य केलेले. आणि तिथं काय केलेले तर झरा खोदलेला आहे, आणि त्या झऱ्यातून काय होऊ लागलेले, पाणी वाहू लागले. आपल्याला माहिती झऱ्याचं पाणी फार स्वच्छ, निर्मळ, गोड आणि शुद्ध असतं असं म्हणतात. कारण की ते खडकातून आलेलं पाणी असतं, ते जमिनीतून आलेलं पाणी असतं. आणि म्हणून ते अतिशय थंडगार, शुद्ध, गोड, चवीला सुमधुर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध असतं, पिण्यास योग्य असतं. आणि परमेश्वर आम्हाला देतो त्यावेळेस ते योग्य असंच देतो. तर परमेश्वरानं काय केलेलं आहे तर त्या भूमीवर झरा खोदलेला आहे, आणि त्या झऱ्यातून पाणी वाहू लागलं. आपल्याला आठवत असेल अशीच एक घटना उत्पत्तीमध्ये सुद्धा घडलेली, हगारदासीच्या बाबतीत नाही का. काय केलेलं आहे, साराने त्या हगारदासीच्या खांद्यावर एक मसक ठेवलेली आहे, त्या मस्केत पाणी ठेवलेलं आहे, आणि तिच्या लेकरासह तिला घरातून हुसकून दिले. आणि ही हगारदासी रानात फिरते, आणि तिच्या मस्केतलं पाणी संपलेलं. प्रियांनो, आमच्याकडं जो साठा आहे ना त्याला आणतो. मग तो आमचा पैसा असेल, आमचं आरोग्य असेल, आमची शक्ती असेल, आमची बुद्धी असेल, आमचं ज्ञान असेल, त्याला काय एक प्रकारची मर्यादा आहे. आणि त्या मस्केतलं पाणी काय झालेलं आहे, हगारदासीचं संपलेलं आहे. आणि तिला आता माहित झालं, आता माझं मूल तडफडून तहानेनं मरणार आहे, ते मला पाहावणार नाही. आणि म्हणून तिने एका ठिकाणी काय केले, ते बालक ठेवलेले, आणि ती दूर जाऊन उभी राहिलेली. आणि वचन सांगतं की त्या बालकाचा आवाज, त्या बालकाची वाणी परमेश्वरांनी ऐकली. बालकाची वाणी, इथं शमशोनाने धावा केलेला आहे, शमशोनाचा आवाज मोठा असेल, बालकाची वाणी किती असेल, ते पण तहानलेल्या बालकाची. आणि त्या बालकाची ती वाणी सुद्धा काय केलेली, परमेश्वरांनी ऐकलेली आहे. आणि वचन सांगतं की परमेश्वराने तिचे डोळे उघडले. आपण इथं शारीरिक नाही, आत्मिक आपण विचार करूया. तिचे डोळे उघडलेले आहेत, आणि डोळे उघडून तिला काय दिसलेले तर तिथं एक पाण्याचा झरा. आणि परमेश्वराने तिला पुढं आम्ही वचन दिलं. म्हणजे पाणी पुरवणारा, इस्रायल लोकांना खडकातून देखील परमेश्वराने काय केलं होतं, पाणी दिलं. आमची गरज पुरवणारा कोण आहे, परमेश्वर आहे. फक्त आमची गरज आपल्याला त्याच्यापर्यंत काय करायची आहे, पोहोचवायची. त्याला माहित आहे की आपल्याला ती गरज आहे, पण त्याची इच्छा आहे की मी धावा करून, विनंती करून माझी गरज त्याच्यापर्यंत काय करावी, पोहोचवावी. आणि शमशोनाने इथं धावा केला, परमेश्वरानं तो ऐकला, आणि त्याने लगेच काय केलेलं आहे, तो झरा खोदलेला आहे. आणि मग पुढे आपण म्हणतो की पाहतो की ते पाणी पिऊन त्याच्या जीवाला व तो ताजा तवाना झाला. आता शमशोनाने काय केलेलं आहे, ते झरा वाहिलेलं, त्या झरा खोदला, त्या झऱ्यात जे पाणी वाहत होतं ते पाणी शमशोनाने काय केलेलं आहे, तो पिलेला आहे. आणि वचन सांगते की त्याचा जीव काय झालेला आहे, ताजा तवाना झाला. परमेश्वर जी गरज भागवतो ना ती आम्हाला काय करते, ताजं आणि तवानं. ताजं तवानं म्हणजे आपण काय म्हणतो, आपण तरतरीत झालो, आपण पुनर्जीवित झालो, आपण गळालेलो, हरलेलो, थकलेलो होतो. पण परमेश्वर ज्यावेळेस गरज भागवतो त्यावेळेस आपण काय होतो, पुन्हा ताजे तवाने होतो. त्यालाच आपण संजीवन म्हणतो ना. त्याला एक परत नवीन जीवन मिळालं, त्याला एक तरतरी आली त्याच्या शरीरामध्ये. आणि अद्भुतरित्या परमेश्वरानं त्याच्या जीवनामध्ये काय केलेले कार्य.
अद्भुतरित्या परमेश्वराने त्याची तहान भागवलेली. प्रियांनो, आमच्या जीवनात देखील अशा गोष्टी घडतात. एक असा समय येतो की त्यावेळेस आमची शक्ती काय होऊन जाते, क्षीण होऊन जाते. आमचं आरोग्य बिघडतं, आमच्या हाडांची झीज होती, आमचा बँकेतला पैसा अचानक संपतो, अचानक आमच्या डोकं, आपण म्हणतो की माझं डोकं काहीच काम करेना आता, आपली बुद्धी चालेना, माझी बुद्धीच चालेना आता, का मी काय निर्णय घेऊ. म्हणजे आमच्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहे. आणि अशा वेळेस आपण शमशोनासारखं काय केलं पाहिजे, ज्यावेळेस आपण हतबल होतो, निराश होतो, थकतो, भागतो, कष्टात असतो, त्यावेळेस शमशोनासारखा आपण परमेश्वराचा धावा करायचा. जो परमेश्वर शमशोनाची तहान भागवून त्याला नवीन जीवन देऊ शकतो, त्याला ताजं तवानं करू शकतो, तोच शमशोन आपल्याला सुद्धा ताजं तवानं. माग आपण पाहिलं की आंटींची तब्येत खूप खालवली आणि सर्वांनी आंटींसाठी प्रार्थना, आंटींनी स्वतः परमेश्वराजवळ प्रार्थना केल्या, मंडळीने प्रार्थना केल्या, देवाने त्या प्रार्थना ऐकल्या आणि आज आपण पाहतो की त्या ताज्या तवाने आपल्या समोर. ही परमेश्वराची काय आपल्या पुढे एक कृपा आहे, साक्ष आहे की परमेश्वर आमची गरज जाणतो, तो आमची तहान भागवतो. तहान म्हणजे फक्त पाण्याची नाहीये, आरोग्याची तहान आहे, आर्थिकतेची तहान आहे, बुद्धीची तहान आहे, ज्ञानाची तहान आहे, प्रीतीची तहान आहे. कितीतरी आपल्याला तहान लागू शकते, पण आमचा परमेश्वर ती तहान काय करू शकतो, अद्भुतरित्या भागवू शकतो. आणि आज आमच्या मंडळीमध्ये आम्ही अनेक साक्षी बघितलेले की परमेश्वराने तहान भागवून त्यांचं जीवन काय केलेले, ताजं तवानं केले. जो परमेश्वर शमशोनासाठी झरा खोदू शकतो, तोच परमेश्वर आमच्यासाठी देखील झरा खोदू शकतो. कारण की आमचा परमेश्वर काल, आज आणि उद्या युगान युग कसा आहे, सारखाच. जसा तो आमच्या पूर्वजांबरोबर होता तसाच तो आमच्या बरोबर. कारण की त्यांनी शिष्यांना अभिवचन दिलेले, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, मी कधीही तुम्हाला टाकणार नाही. एकदा हात धरला तर मी तुला शेवटपर्यंत काय करणार आहे, चालवणार आहे. मग आता आपण पाहतो की परमेश्वर काय करतो की त्यांनी तो झरा खोदला आणि मग शमशोनाने काय केलेलं आहे, शमशोनाने त्याच्यातून पाणी पिलेले. आता हेच अभिवचन परमेश्वर आपल्या सगळ्यांना सुद्धा देतो. कारण की परमेश्वराला माहिती, तुला तहान लागणार आहे, तुला तहान लागणार आहे, तुला तहान लागणार आहे. तुम्हा प्रत्येकाला एक असा समय येणार आहे की त्यावेळेस तुम्हाला पाण्याची गरज लागणार. आपण लक्षात घेऊया, इथं आपण दोन्ही प्रकारची तहान बघत आहोत, शारीरिक तहान, आध्यात्मिक तहान. पाणी देखील आपण पाहत आहोत की शरीराची तहान भागवणारं पाणी आणि आत्म्याची तहान भागवणारं पाणी. आणि मग म्हणून परमेश्वर आपल्या सर्व मानव जातीला एक अभिवचन देतो. कोणतं अभिवचन देतो आपण पाहू. यशया याचा 55वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यशया याचा 55वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा जा व दुधाचा सौदा करा. काय म्हणते इथं यशया संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला, आहो तहानेल्यांनो तुम्ही मजकडे. कुणाला बोलवलेलं आहे, तहानेलेल्यांना बोलवलं. कुणाला बोलवलेलं आहे, तहानेलेलं. असं नाही म्हणलेलं हो सगळ्या लोकांना या. का बरं तहानेल्यांना हा शब्द परमेश्वराने वापरला असेल, कारण की तहान लागली तरच पाण्याचं महत्व. आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पाणी पुढं केलं असेल. जर तहान लागली असेल तरच आपण ते घेऊन पिलो असेल. तहान नसेल तर आपण काय म्हणले, नको असू दे, आम्ही आत्ताच पिऊन आलो, नाही का. म्हणजे आता आमच्या पोटामध्ये काय आहे, तृप्तता आहे, आता आम्ही समाधानी, आता आम्हाला पाण्याची गरज नाही. आणि त्यावेळेस आपल्याला त्या पाण्याची किंमत कळत नाही, कारण की आपण तृप्त आहे. परमेश्वराला माहिती की जगिक वस्तूंनी आपण काय तृप्त आहे. आमच्याकडे खूप छान घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, नोकरी आहे चांगली, आम्हाला चांगलं सौंदर्य आहे, घरात चांगलं कुटुंब आहे, प्रीती आहे, आनंद आहे, शांती आहे, आम्ही एकदम समाधानी आहे. आणि आता आम्हाला काही पाण्याची गरज नाही, आता काही परमेश्वराकडे वळण्याची गरज नाही, त्याचा धावा करण्याची गरज नाही. अशा वेळेस आपण परमेश्वर देव करतो त्या पाण्याची किंमत करू शकत नाही. आणि म्हणून तो त्यांना देऊ इच्छितो जे तहानलेले आहे, ज्यांना पाण्याची गरज आहे. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, आहो तहानलेल्यांनो तुम्ही माझ्याकडे या, पैका नसलेले माझ्याकडे या. आणि तुमच्या कोणत्याही वस्तूंच्या मोबदला न घेता मी तुम्हाला काय देऊ इच्छितो,
दुधाचं काय देऊ इच्छितो तो म्हणतो सौदा करा, खा, या पैक्या वाचून मोला वाचून द्राक्ष रसाचा आणि दुधाचा सौदा. म्हणजे जे तुमच्या शरीराला उत्तम आहे, मध जे औषधी आहे, दूध, द्राक्षरस जो तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे, ते सगळं मी तुम्हाला काय करतो, पैक्या वाचून देतो. असं परमेश्वर आपल्याला काय करत आहे, अभिवचन देते. पण त्यासाठी त्याची अट आहे की आपण तहानेलेलं असणं खूप गरजेचं आहे. जर आपण जगिक वस्तूंनी तृप्त असो तर आम्ही तहानेलेले नाही. मग त्यासाठी पहिले तहान लागणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिले काय, आता बघा उन्हाळा आलेला आहे, आपण उन्हाळ्यामध्ये रस्त्याने चालतो, जेव्हा खूप तहान लागती आपोआप आपली गाडी कुठं थांबते, उसाचा रस असेल, कोल्ड्रिंक असेल, नाही का, जिथं जिथं थंड पेय, ताक असेल किंवा थंड पाण्याचं काही ठिकाण असेल तर तिथं आपोआप आपले पाय काय होतील, थबकतील. आणि आपण काय म्हणू, थांबा, आपण 2 घोट पाणी पिऊ आणि मग आपण पुढं जाऊ. आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये चालत असताना ज्यावेळेस आपल्याला तहान लागल, आपण त्यावेळेसच परमेश्वराजवळ काय करू, 2 मिनिटं थांबू. आजार असेल, व्याधी असेल, विकार असेल, आपल्या शरीरातील दुर्बलता असेल, कुटुंबातली असेल, मंडळीतली असेल, गरज ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण परमेश्वराजवळ जाऊ आणि मग काय करू, परमेश्वराचा धावा. आणि परमेश्वराला इच्छा आहे की आम्हाला आत्मिक तहान लागेल. मला आत्मिक तहान लागावी की उद्या रविवार आहे, उद्या उपास नाही, मला उपासनेला जायचंय, उद्या होणारं काय वचन असेल त्या वचनाला मला काय करायचंय, ऐकायचंय, ग्रहण करायचंय, मनन करायचंय. उद्या कोणतं गीत होणार असेल त्या गीतातून मी परमेश्वराचं स्तुतीस्तवन करणार असेल. काय आजच्या प्रार्थनेचा विषय काय असेल की जेणेकरून माझी तहान भागणार आहे, माझी भूक भागणार आहे. ही तहान आपल्याला ज्या वेळेस लागल त्याच वेळेस आपल्याला त्या वचनाची खरी किंमत कळेल. कारण की येशू ख्रिस्त काय म्हणतो की मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही का. शंभरोनी स्त्रीला म्हणाला की माझ्याकडे जीवनाचं पाणी आहे नाही का, हे जर पाणी तू पिली तर तुला कधीच तहान लागणार. आज आमची आत्मिक तहान भागवू इच्छितो. त्याची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी तहानलेलं असू नये, आजारात, व्याधीत, कष्टात, विकारात असू नये, तर त्यांनी संजीवन जीवन जगून तृप्त समाधानी असावं. आणि म्हणून तो तू आपल्याला देऊ इच्छितो. त्यांनी झरा खोदला पण जर शमशोन पिलाच नसता तर, इथं वचनाने काय सांगितलंय, शमशोन पाणी पिला. फक्तच घरात बायबल आहे आमच्या, ते काय तिथे नाही का, पण जर ते आम्ही पितच नाहीये रोज तर ते आमची तहान कशी भागली. जर फक्त त्या झऱ्याच्या आम्ही किनाऱ्यावरच उभा आहे, आम्ही त्या झऱ्याच्या किनाऱ्यावर उभून फक्त त्या झऱ्याला पाहत आहोत तर आपली तहान भागणार. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन नाही का. ज्यावेळेस आम्ही तो आंबा खाऊ त्यावेळेसच कळेल की तो आंबा गोड आहे. अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला त्यातलं माधुर्य कळणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही ते पाणी पिणार नाही तोपर्यंत आम्हाला त्या पाण्याची चव कळणार नाही आणि आपली आत्मिक तहान भागणार नाही. योहान 7:37 मध्ये काय येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय म्हणतो आपण वाचूया. योहान याचा 7वा अध्याय आणि 37वा वचन. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी, योहान 7:37 हो ते नाही का? कोणतं पाणी, हा वाचा. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी ताणलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. पुढं जो माझ्यावर जो विश्वास- जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय म्हणते, कुणी तहानेला असलं तर त्यांनी कुठं यायचंय, माझ्याकडे यायचंय. कारण की काय करणार आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नद्या वाहतील. नदी काय करते, आपल्या आजूबाजूचा प्रदेश फलद्रूप करते. आणि देवाची हीच इच्छा आहे की आम्ही आजूबाजूचा समाज काय करायचा आहे, फलद्रूप करायचा आहे. आमचं जीवन फलद्रूप व्हावं. आणि म्हणून ज्यावेळेस आत्मिक तहान लागल, ज्यावेळेस येशूने दिलेलं आत्मिक पाणी पिऊ आणि त्यावेळेसच आत्म्याची फळं चाखायला मिळते. ती चाखायला मिळतील. प्रीती, शांती, आनंद, ममता, चांगुलपणा, सौम्यता, हे सगळे आत्म्याची फळं कधी चाखायला मिळतील, ज्यावेळेस आम्ही ते आत्मिक पाणी पिऊ. आमचं झाड हरभर होईल, टवटवीत होईल, ताजतवानं होईल. आम्ही देखील ती फळं चाखू आणि आम्हाला जी फळं येतील ते आमच्या आजूबाजूचे लोक देखील चाखतील. म्हणजे तुमच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काय होतील, नद्या वाहतील. आणि आजूबाजूचे लोक तुमच्यामुळं काय होतील, आशीर्वादित होतील. फळं चाखतील म्हणजे काय, ते सुद्धा तुमच्यामुळं आमचे शेजार पाजार, आमची मंडळी, आमच्या आजूबाजूचे कामावरचे लोक आमच्यामुळे आशीर्वादित होतील आणि ते
फळं खातील. इरमया याचं 17 अध्याय आणि त्याचे 2 वचन आपण शेवटी वाचूया. इरमया याचा 17 अध्याय आणि 7 आणि 8. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भविष्यविषय परमेश्वर आहे, तो धन्य. जो जलाशयाच्या लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी किनारी पसरविल. उन्हाची झळही येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवे राहतील. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. फळे देण्याचं सोडणार नाही. कोणता पुरुष? जो परमेश्वरावर भाव ठेवतो, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या झाडासारखा काय होईल? टवटवीत राहील. ज्यावेळेस उन्हाची झळ येईल. मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं की पीटर अंकलच्या जीवनामध्ये एक नाही का संकटच म्हणावं लागेल नाही का, की आंटींचं आरोग्य बिघडलं, हे झालं, पण ते डळमळीत झाले का? नाही. त्यांनी सेवेमध्ये कुचराई केली का? नाही. त्या दिवशी पाळसाहेबांनी स्वतः साक्ष दिली. किती त्यांनी निरीक्षण केलं की एकदाही अंकलच्या तोंडातून आलं नाही की आता माझी कौटुंबिक धावपळ आहे, मी आता चर्चला सेवा देऊ शकत नाही. कारण की तो पुरुष कशाजवळ लावलेला आहे? जलाशयाच्या जवळ लावलेला आहे. आणि म्हणून उन्हाच्या झळीला तो घाबरणार नाही. तर तो काय करत? भिणार नाही. तर त्याची पानं सतत हिरवी राहतील. तो सतत उत्साही, कामसू, सतत स्वतःच्या कामात मग्न, देवाच्या सेवेत मग्न राहील. आणि आवर्षणाच्या समयी त्याला कशाची चिंता पडणार नाही, कारण तो फळं देण्याचं सोडणार नाही. आवर्षण म्हणजे दुष्काळ नाही का? किती दुष्काळ येऊ दे कुटुंबामध्ये, तो भिणार नाही, कारण की तो फळं देण्याचं सोडणार. आमचं देखील जीवनाचं झाड आम्ही त्या येशू ख्रिस्ताच्या जलाशयाजवळ लावणं गरजेचं आहे. आमच्या पण प्रत्येकाच्या जीवनात समस्या येतात, संकट येतात, व्याधी येतात, विकार येतात, क्लेश येतात नाही का, काळजा, भांडणं, चिंता, या सर्व गोष्टी येतात. पण देवाचं वचन सांगतं की या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही माझा धावा करा, मी काय करणार आहे? तुमची तहान भागवणार. त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ज्यावेळेस भोसकलं, त्याच्या कुशीतून काय निघालेलं आहे? रक्त आणि पाणी निघाले. कशासाठी पाणी निघाले? आमची आत्मिक तहान भागवण्यासाठी. फक्त आत्मिक तहान भागवण्यासाठी नाही, तर आमचं जीवन फलद्रूप होण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी, आणि आमच्याद्वारे आमच्या आजूबाजूची लोक देखील आशीर्वादित होते. त्या शमशनासारखा आम्ही परमेश्वराला दावा करू की हे परमेश्वरा, मला तहान लागलेली आहे, तू मला सोडून देणार आहेस का? परमेश्वर आपल्यासाठी एक अद्भुत कार्य करेल आणि ज्या पाण्याची आम्हाला गरज आहे ते पाणी तो पुरवेल आणि आपली तहान आपण भागवून घेऊ. परमेश्वर करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादित हो, फलद्रूप हो आणि बहुगुणित.